महाराष्ट्रामधील एक जागा जिथे स्वर्गाची आणि थंड हवामानाचा अनुभव भेटून जातो। या जागेवरील एक असे मंदिर जिथे एक नाही तब्बल 5 नद्यांचा उगम होतो आणि याच जागेवरील एक असे इन्फिनिटी पठार ज्याचा अंत नसलेल्याचा भास होऊन जातो। अशा या नैसर्गिक आणि हिरवाईने नटलेली जागा म्हणजेच महाबळेश्वर। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रसिक पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहोत एक महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी, ते म्हणजेच महाबळेश्वर। तर आता आपण वाई क्रॉस करून घाट चढून आता आपण आपल्या पहिल्या स्पॉटवरती आलेलो आहेत, त्याला हॅरिसन फॉली असं म्हटलं जातं। आता तुम्ही पाहून घ्या या साईडचे ड्रोन शॉट्स। हॅरिसन फॉली हा पंचगणीमधील एक सुंदर व्ह्यू पॉइंट असून इथून सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि सुंदर गावांचे टॉप व्ह्यू पाहायला मिळतात। तसेच या ठिकाणी आपल्याला पॅराग्लायडिंगचा सुद्धा अनुभव घेता येतो। तर मित्रांनो, आता आपण टेबल पॉईंट बघण्यासाठी आलो आहोत। तुम्ही या साईडला बघू शकता, बॅक साईडला पूर्ण पार्किंग आहे आणि या ठिकाणी तुम्ही चालतसुद्धा या पूर्ण टेबल पॉईंट व्ह्यू बघू शकता। हा खूप मोठा परिसर असल्यामुळे या ठिकाणी घोडे आणि घोडागाडीसुद्धा तुम्हाला भेटून जाते। पंचगणीचं टेबल लँड म्हणजे सह्याद्रीच्या खुशीतलं एक विशाल पठार। हे पठार समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचीवर असून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं पठार आहे। या ठिकाणी 5 पठार असल्या कारणाने याच 5 पठारांच्या नावावरून या गावाला 5 गणी असे नाव देण्यात आले होते। त्याच मधील एक पठार आज आपण पाहणार आहोत, तेच म्हणजे टेबल लँड पठार। प्रत्येक अंगणाच्या खाली सर एक गाव आहे, त्यासाठी याला पंचक्रोशी देखील म्हटलं जातं। आणि महाभारतामध्ये 5 पांडव म्हणजे 5 भाऊ साहित्य आले, 5 गण आले होते, म्हणून देखील याला पंचक्रोशी म्हणून ओळखलं। तसेच या पठारावरती आपल्याला पाहायला मिळतात ती सोनकीची फुले। या ठिकाणाहून चालत असताना तुम्हाला जमीन आणि आकाशाचा अंत नसेलच याचा भास होऊन जातो। या ठिकाणाहून तुम्ही 5 गणीचे सर्व पॉइंट्स पाहू शकता, म्हणजेच सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट्स। लालसेमध्ये त्यांच्यामध्ये ती द्यूत क्रीडा झाली। द्यूत क्रीडा म्हणजे त्यावेळेचा जुगार। त्यामध्ये पांडव लोक पराभूत झाले, वनवास मिळाला 12 वर्षाचा, 1 वर्षाचा गुप्ताकेस म्हणजे कुणालाही न दिसणे, दिसल्यास पुन्हा 12 वर्षाचा। मग लपायचं कुठं? आजचं मेरठ त्यावेळेचं हस्तिनापूर होतं सर। हस्तिनापूर सोडून, मेरठ सोडून ते 5 पांडव विराटाच्या विराट नगरीमध्ये आले, पश्चिम घाटीमध्ये आले होते। पुढे विराटाची विराट नगरी आपण पाहणार आहोत, आताची वाई। तर 5 पांडव आले, त्यांच्या पाऊल खुणायचे आपल्याला पाहायला मिळतात। युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या 5 भावांच्या पाऊल। या पठारावरती आपल्याला पाहायला भेटतं एक सुंदर तलाव। याचा उपयोग पंचगणीमधील सर्व गणेश मूर्ती विसर्जनासाठी केला जातो, म्हणूनच याला गणपती विसर्जन तलाव असे सुद्धा संबोधले जाते। टेबल लँडच्या दक्षिण टोकाला तुम्हाला काही नैसर्गिक गुहा सुद्धा पाहायला मिळतात। लोक त्यांना डेव्हिड्स किचन्स असे म्हणतात। कथेनुसार इथेच पांडवांनी वनवास काळात वास्तव्य केले होते असे मानले जाते। या गुहा आजही नैसर्गिक स्वरूपात आहेत। गुहेमधून थोडंसं आत जाताच आपल्याला पाहायला मिळतं भगवान शिवाची मूर्ती आणि त्याच समोर ठेवलेला नकली वाघ सुद्धा। फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीसाठी हे ठिकाण स्वर्गमय समान असून येथे अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांचं शूटिंग सुद्धा झालेलं आहे।
तर मित्रांनो आता आपण टेबल पॉईंट हा पूर्ण एक्सप्लोर केला आहे. तर आपल्याला सूरजदादांचा घोडा लाभलेला त्या पूर्ण सवारीसाठी. तर यांनी खूप सुंदररित्या आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि जरी तुम्ही कधी इथं व्हिजिट केला तर नक्की या सूरजदादांना कॉल करा. मी यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. यानंतरचा पाहायला मिळणारा सुंदर पॉइंट म्हणजेच पारसी पॉइंट, जेथून पूर्ण शहराचा नजारा पाहायला मिळतो. तसेच येथील दुर्बिणीच्या साहाय्याने आपण कृष्णा नदीचा व्ह्यू व काही इतर पॉइंट सुद्धा पाहू शकतो. तर मित्रांनो आता आपण मॅप्रो गार्डन एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहोत. चला तर आता आपण आतमध्ये जाऊन मॅप्रो गार्डन एक्सप्लोर करू. मॅप्रो गार्डनमध्ये एंट्री करताच आपल्याला पाहायला मिळतं लहान मुलांच्या खेळण्यांचे गेम्स व स्ट्रॉबेरीच्या आकृतीची कलाकृती. यामध्ये लहान मुलांना लटकवले जाते व जेवढे चॉकलेट्स आपल्या हातात येतील तेवढे चॉकलेट्स आपण घरी घेऊन जाऊ शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक गेम पाहू शकता. इथून बॉल टाकायचा आहे. जर तो बॉल बास्केटमध्ये गेला तर तुम्हाला या ठिकाणी टेडी मिळेल. पण एका बॉलचं प्राईस 150 रुपीज आहे. चला आता आपण एकदा ट्राय करून बघू. या ठिकाणी आपल्याला मॅप्रोचे रिटेल शॉप सुद्धा पाहायला मिळते, जिथे प्रत्येक प्रोडक्टचा स्वाद घेऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. तर मित्रांनो आता लिंगमळा वॉटरफॉल बघण्यासाठी आता आपण आलेलो आहोत. या ठिकाणी पार्किंग आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जायंट स्विंग आणि झिपलाईनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायला भेटू शकते. जर तुम्ही इच्छुक असाल तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. आपल्याला या ठिकाणाहून एक 500 मीटर वॉक करावं लागणार आहे. चला तर आता आपण पुढं जाऊ. लिंगमळा वॉटरफॉल हा सुमारे 500 फूट उंचीवरून 3 टप्प्यामध्ये खाली कोसळतो. धबधब्याच्या सभोवतालचा हिरवा निसर्ग, धुके आणि थंड हवामान हे पर्यटकांना भुरळ घालत असते. यानंतर आम्ही निघालो ते महाबळेश्वरचा सनसेट पाहायला, म्हणजेच मुंबई सनसेट पॉइंट. सूर्य मावळतानाचा क्षण पाहून मनाला शांतता वाटून गेली. महाबळेश्वरमधील बाजारपेठ संध्याकाळी उजळून निघते. इथे थंडी असूनही लोक शॉपिंग आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाण्याचा अनुभव घेताना दिसून येतात.
हे मंदिर 12व्या शतकातील असून गडद काळ्या दगडांपासून बनवलेलं आहे. मंदिरात असलेली शिवलिंग हे स्वयंभू असून रुद्राक्षाने बनवलं जातं. आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पंचगंगा मंदिर. या ठिकाणी एक नाही, दोन नाही, तब्बल 5 नद्यांचा उगम झाला आहे. त्याच म्हणजे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री. तर मित्रांनो, आता आपण पंचगंगा मंदिर एक्सप्लोर करून आलो आहोत. तिथून खालती उतरल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, इथून सरळ आत गेला तर कृष्णाई मंदिर आहे. आता ते एक्सप्लोर करण्यासाठी आपण जाऊ. तर मित्रांनो, आता आपण मंदिर एक्सप्लोर करून सावित्री पॉईंटला आलेलो आहोत. तुम्ही या ठिकाणी माझ्या बॅक साईडला व्ह्यू पाहू शकता. काय सुंदर सह्याद्रीचा व्ह्यू दिसतोय. त्यात थंडगार वारा सुटलेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा व्ह्यू पाहून घ्या ड्रोन शॉटद्वारे. सावित्री पॉइंट हे महाबळेश्वरातील एक अतिशय सुंदर व निसर्गरम्य दृश्य पॉइंट आहे. हे ठिकाण विशेष सावित्री नदीचे दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथून सावित्री नदी आणि तिचे काळेगिरे खोरे स्पष्ट दिसून जाते आणि डोंगराळ भागात वसलेले हे पॉइंट हिरवाईने वेढलेले आहे. पौराणिक कथेनुसार सावित्री देवीने याच परिसरातून उडी मारली होती, म्हणून या पॉइंटला सावित्री देवीच्या नावाने ओळखले जाते, अशी एक दंतकथा प्रचलित आहे. तर मित्रांनो, आता आपण केट्स पॉईंटला येऊन पोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बॅक साईडला सुंदर असं व्ह्यू. आता या ठिकाणाहून थोडंसं समोर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हत्तीचा शेप असलेला एक दगड पाहायला मिळतो. तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेनच. केट्स पॉइंट हे महाबळेश्वरातील एक अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय दृश्य आहे, जिथून आपल्याला कृष्णा नदीचा व्ह्यू पॉइंट दिसून येतो. तसेच आपल्याला येथून हत्तीच्या आकाराचा एक दगड सुद्धा पाहायला मिळतो. याच जागेवरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे गोलमाल मध्ये वापरलेली गाडी. तर आता आपण महाबळेश्वरातील सगळ्यात फेमस असलेला हे वेण्णा लेक पाहण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी संध्याकाळी 5:30पर्यंत तुम्हाला एंट्री भेटते. आता आपण आतमध्ये जाऊन पाहू. वेण्णा लेक हे प्रसिद्ध आहे ते बोटिंगसाठी. पॅडल बोट, रो बोट आणि फॅमिली बोट अशा विविध प्रकारच्या बोटिंग सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसंच तलावाच्या काठावर लहान मुलांसाठी घोडेस्वारी, फोटो पॉइंट्स आणि खाण्याचे स्टॉल सुद्धा आहेत. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.